नमस्कार, मी संतोष जाधव. टॉक इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण दौंड येथील भीमा नदी तीरी आहोत. भीमा नदी तीरी जो दौंडगार पुलाचं बांधकाम चालू आहे. तो दौंडगार पुलामुळे दौंड शहर व नगर जिल्हा जोडला जाणार आहे. परंतु आत्ता काही दिवसापूर्वी आणि काल भरपूर पाऊस झाल्यामुळे भीमा नदीला पाणी आले. तर भीमा नदीला पाणी आल्यामुळे जे दौंडगार पुलाचं काम चालू होतं, तर त्यातील पावसाच्या पाण्यामुळे कोलॅप्स म्हणजे पडलेलं आहे. तर आपण पाहू शकता की तेथील पाण्याच्या प्रवाहामुळे पिलर कोसळले आहेत. तर त्या संदर्भात आपण काही ग्रामस्थ आहेत, काही मंडळी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. गार या गावाला जोडणारा हा पूल, पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्याला थेट कनेक्ट होणारा हा पूल नगर जिल्ह्यातून गार, कवठा, आर्वी, अनगरे, आजदूस, पेडगाव, शेडगाव, शिपलकरवाडी, सांगवी, लिमगाव या गावांना एकदम जवळ असा दौंड करता जाण्याकरता, व्यापार करता जाण्याकरता हा झालेला पुलाचं काम चालू झाल्यानंतरनं चालू झाल्यापासूनच या कामात भ्रष्टाचार आम्हाला दिसत होता. त्याकरता आम्ही वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही गाठ घेऊन त्यांना सांगत होतो की बाबा या कामाची तुम्ही व्यवस्थित पडताळणी करा. त्यानंतर ते अधिकारी ऐकत नसल्यामुळे आम्ही त्यांना लेखी स्वरूपाचे अर्ज दिले. अर्ज दिल्यानंतर त्यांना आम्ही RTI अंतर्गत अर्ज दिले की बाबा माझ्या अर्जाचं तुम्ही काय म्हणणं काय. त्यांची आम्ही भेट घ्यायचा प्रयत्न केला. ते आम्हाला वेळ देत नव्हते. अधीक्षक अभियंता वेळ देत नव्हते. कार्यकारी अभियंत्यांची वेळ घेतल्यानंतर ते टोलवटोलीची उत्तरं देत होते. आम्ही त्यात गर्डल टाकू, आम्ही व्यवस्थित करू अशी उत्तरं देत होते. त्यामुळं त्यानंतर आता हा पूल पडलेला दिसतोय. मी मागच्या 5 दिवसापूर्वी पण अधीक्षक अभियंत्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला, पण ते आम्हाला वेळच देत नाहीत. आमच्या लक्षात आलं, म्हटलं आता काय करायचं. योगायोगाने हा पूल पडला, त्यामुळं हे सर्वांच्याच लक्षात आलं किती काम निकृष्ट दर्जाचं आहे. पलीकडे हे बाकीचे सगळे पिलर हे त्याच पद्धतीने केलेले आहेत. कारण आमच्या मोटरांना दिला असल्यामुळं आमचं वारंवार इथं येणं जाणं असायचं. आम्ही वारंवार बघायचो. सर्वसामान्य आमच्या सारख्या माणसांना हे लक्षात येत असताना की बाबा हे काम निकृष्ट दर्जाचं आहे, इथं संबंधित अधिकाऱ्यांना का लक्ष देत नव्हतं. त्यांचं या कॉन्ट्रॅक्टरचं आणि त्यांचं आर्थिक काहीतरी लेखाजोखा होता, तो एकदा पडताळायला पाहिजे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.